जो तो कन्सेप्ट आहे इक्विपोटेन्शियल सरफेस. आता इक्विपोटेन्शियल सरफेस आपण कशाला म्हणायचं? सगळ्यात महत्वाचं आपण इथं पहिल्यांदा एक पॉझिटिव्ह चार्ज कन्सिडर करू. ऍट द सेंटरला इथे एक पॉझिटिव्ह चार्ज कन्सिडर केला. या पॉझिटिव्ह चार्जचं ऑल डायरेक्शनला हे काय आहे आपल्याला लाइन्स ऑफ फोर्स आहे. ओके, दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज एन इंटेन्सिटी. पॉझिटिव्ह चार्जची इंटेन्सिटी कुठे असते रे? अवे फ्रॉम दॅट चार्ज. ओके, आउटवर्डला बाहेरच्या साईडला. आणि निगेटिव्ह चार्जची इंटेन्सिटी टुवर्ड्स दॅट पर्टिक्युलर चार्ज. मग आपल्याला जे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स किती असतो, बट हा फोर्स कधी लक्षात येतो आपल्याला? ज्यावेळेस एखादा चार्ज आपण शेजारी आणला तर तो Q इंटू E पण आहे आपल्याकडे. E इज द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. आपल्याला दुसरं पोटेन्शियल माहित आहे. आपण पोटेन्शियल काढलं पण. जसं की इथे एक पॉझिटिव्ह चार्ज आहे, एक पॉइंट चार्ज घेतला होता आपण. ओके, त्या पॉइंट चार्जच्या शेजारी एक ए पॉइंट घेतला होता. त्या ए पॉइंटला आपल्याला आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल काढलं होतं. काय काढलं होतं आपण? इलेक्ट्रिक पोटेन्शियल. आता इलेक्ट्रिक पोटेन्शियल इकडे लक्ष द्या. हे जे आहे V इक्वल टू 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 इंटू Q अपॉन R हे आपल्याला पोटेन्शियल आहे. इथे एक चार्ज आहे, त्या चार्जच्या शेजारी एक ए पॉइंट घेतला. त्या ए पॉइंट वर आपल्याला पोटेन्शियल किती आहे और इलेक्ट्रिक पोटेन्शियल किती आहे? V इक्वल टू 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 इंटू Q अपॉन R. इतकं हे पोटेन्शियल आहे. मग आपण काय केलं, याचाच सेम इक्वल डिस्टन्स वर एक बी पॉइंट घेतला. त्याही ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रिक पोटेन्शियल किती मिळणार आहे? ऍट द सेम डिस्टन्स, हे आणि हे तिथे किती? 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 Q अपॉन R. एक सी पॉइंट घेतला, एक डी पॉइंट घेतला. तुम्ही इथल्या या सरफेसवर एक सर्कल काढलं, जेणेकरून ह्या चार्जच्या शेजारी प्रत्येक पॉइंट हा या सेंटर पासून इक्वल डिस्टन्स वर आहे किंवा इक्वल तिथं काय असणार आहे, त्याचं रेडियस असणार. ओके, कुठून? त्या पॉझिटिव्ह चार्ज पासून. मग या प्रत्येक पॉइंटला काय इक्वल असतं? या प्रत्येक पॉइंटला पोटेन्शियल इक्वल असतं. That's why this is called as an equipotential surface. This is called as an equipotential surface. तुम्हाला समजतंय का बघा? मग या इक्विपोटेन्शियल सरफेस वर जर यदा कदाचित आपण एखादा पॉइंट किंवा एखादा चार्ज आपण मोशन मध्ये नेला किंवा डिस्प्लेस्ड केला, तर त्या ठिकाणी वर्क डन काय असतं किंवा तिथं जे पण अँगल आहे तो अँगल काय असतो हे बघायचं आहे आपल्याला. मग आपल्याला पहिल्या सिच्युएशन मध्ये बघा, फर्स्ट सिच्युएशन मध्ये मी असं बघू का? मला सांगा, मला काढायचं आहे पोटेन्शियल ऍट पॉइंट ए. पोटेन्शियल ऍट पॉइंट ए किती असतं? 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 इंटू Q अपॉन R. समजा या सेंटर पासून R इतक्या डिस्टन्स वर जर असेल तर मग VB किती असणार आहे? 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 Q अपॉन R मीन्स VA इक्वल टू VB. म्हणजे या सरफेस वर तुम्ही इथं जर VC पॉइंट घेतला किंवा इथं D पॉइंट घेतला, तर तुम्ही कितीही पॉइंट घेतले तर या सरफेसला हे जे इक्वल डिस्टन्स आहे चार्ज पासून, त्याचं पोटेन्शियल काय असतं? सेम असतं. आणि जर ते पोटेन्शियल, मग मला आता नॉर्मली सांगा, जर पोटेन्शियल इक्वल टू आपल्याकडे फॉर्म्युला काय असतो? किंवा इथला एक चार्ज हा इक्विपोटेन्शियल सरफेस वर म्हणतोय मी, इक्विपोटेन्शियल सरफेस वर इथला एक चार्ज घेतला आपण, तिथून हा ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत डिस्प्लेस्ड केला. काय केलं आपण? डिस्प्लेस्ड केलं. मग डिस्प्लेस्ड करायचं असेल तर आपल्याला काय असतं रे? वर्क डन बरोबर तिथलं पोटेन्शियल. तिथलं काय? पोटेन्शियल. पोटेन्शियल कुठलं आहे? AB मधलं. आणि तिथं चार्ज किती डिस्प्लेस झालाय. मग आपल्याला जर इथलं वर्क डन घ्यायचं झालं, वर्क डन
चेंज इन म्हणजे VA मायनस VB इंटू काय आलं Q. बट VA मायनस VB घेतलं पण VA इक्वल टू VB आहे, कारण याला इक्वी पोटेन्शियल असा शब्द का वापरला, कारण या चार्ज पासून जे पण डिस्टन्स आहे हे इक्वल डिस्टन्स का असणार आहे, म्हणून त्या ठिकाणी या A पॉइंटला या B पॉइंटला पोटेन्शियल काय असतं, सारखं असतं. मग जर इथं मी एक P पॉइंट घेतला, इथे एक Q पॉइंट घेतला, सर इथून इथं जर डिस्प्लेस झाला असेल किंवा ह्या P पॉइंटचं पोटेन्शियल इथलं Q पॉइंटचं पोटेन्शियल सेम आहे का, हो. पण या P पॉइंटचं आणि ह्या A पॉइंटचं पोटेन्शियल सेम आहे का, नाही, कारण तिथलं डिस्टन्स काय आहे रे, वेगळं आहे. समजतंय तुम्हाला? मग इथं फक्त आपण एकतर P टू Q डिस्प्लेस करा किंवा A टू B डिस्प्लेस करा. मग आपल्याला काय भेटलं, dW इक्वल टू VA मायनस VB इंटू Q मीन्स इथं VA मायनस VB, अरे दोन्ही समान असल्यामुळे हे काय मिळतं आपल्याला, झिरो ना. मग आपल्याला dW इज इक्वल टू 0 इंटू Q मीन्स वर्क डन काय असतं इथं, झिरो असतं. कुठं झिरो असतं, इक्वी पोटेन्शियल सरफेस वर. यदा कदाचित एक चार्ज स्मॉल डिस्टन्स साठी जर आपण डिस्प्लेस केला तर त्याचं वर्क डन किती असतं, झिरो असतं. हे समजून घ्यायचं. मग आपल्याला अजून एक फॉर्म्युला आहे, हे बाबांनो, वर्क डन इज इक्वल टू, मी एखादा चार्ज एक थोड्या वेळासाठी जर डिस्प्लेस केला तर वर्क डन इक्वल टू आपल्याकडं काय आहे, इथं इलेक्ट्रोस्टॅटिक दॅट फोर्स इज इक्वल टू इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आहे की नाही बघा. इथं बघा हे जी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आहे हेच इलेक्ट्रोस्टॅटिक काय असणार आहे, फोर्स. म्हणजे dW इज इक्वल टू आपण काय वापरायचो, F इंटू म्हणजे किती डिस्प्लेस्ड झालं. मग इथं किती डिस्प्लेस्ड झालं हे महत्वाचं आहे. समजा मी इथं काय केलं, आपण समजा एक इथं वेगळं डायग्राम काढतो मी या ठिकाणी. इकडे बघा हेच आहे, हे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, ही इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आहे. इथून इथं हे एवढाच आपण चार्ज डिस्प्लेस करू आपण, इथं P आणि इथं Q, हे एवढंच. हे किती आहे, dx इतकं जर आपण डिस्प्लेस केलं तर हे कुठला आहे, हे इक्वी पोटेन्शियल सरफेस आहे. हे काय, इक्वी पोटेन्शियल सरफेस आहे. याच इक्वी पोटेन्शियल सरफेसवर हे जे आहे ते काय, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आहे. हे जे आहे ते एक स्मॉल dx आहे. कुठं घेतलं, इक्वी पोटेन्शियल सरफेस वर घेतलं. तिथं काय करणार आहे, एक पॉइंट P पासून एक पॉइंट Q पर्यंत एक चार्ज आपण काय करणार आहे, डिस्प्लेस करणार आहे. म्हणजे dW इज इक्वल टू F इंटू काय येणार, मग इथं dx येणार. बट ऍक्च्युअली dW इज इक्वल टू बाबा इथं F म्हणजेच काय, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी dx. हे काय झालं, हे आपल्याला वेक्टर क्वांटिटी झाली. म्हणजे dW इज इक्वल टू E dx cos थिटा. इथं काय येतं आपल्याला, E dx cos थिटा. बाबांनो इथं जर बघितलं आपण, हे जे dW आहे आपल्याला माहितीये, आत्ताच बघितलं आपण, इक्वी पोटेन्शियल सरफेसवर जर एखादा चार्ज चेंज झालं, डिस्प्लेसमेंट किंवा डिस्प्लेस्ड झाला असेल तर तिथलं वर्क डन आपल्याला किती असतं, झिरो. मग आपण इथं किती घेणार आहे बाबांनो, इथंही dW काय येतं आपल्याला, झिरो. मग हे dW ची व्हॅल्यू इथं टाकली, झिरो इक्वल टू E dx cos थिटा. E dx ला इकडे पाठवलं आपण, cos थिटा इक्वल टू काय तरी बाबांनो झिरो. मग कोणत्या अँगलला cos झिरो येतं आपल्याला, थिटा इक्वल टू किती पाहिजे, 90 डिग्री. बिकॉज ऑफ cos 90 इक्वल टू किती येतं आपल्याला, झिरो येतं. मीन्स हा जो अँगल आहे कोणता, हे जे इक्वी पोटेन्शियल सरफेस वरचं एक स्मॉल dx कन्सिडर केलं, हे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीला कसं असतं, परपेंडिक्युलर असतं. पहिलं कन्क्लुजन काय काढलं आपण, वर्क डन काय असतं, झिरो. दुसरं कन्क्लुजन काय काढलं आपण, E and dx, हे जे स्मॉल dx आहे यांच्यामध्ये अँगल किती असतो, थिटा इक्वल टू 90 डिग्री. और हे कसं असतं, परपेंडिक्युलर असतं. बट कुठं, इक्वी पोटेन्शियल सरफेस आणि इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किंवा ज्या त्या लाइन्स ऑफ फोर्स हे याला काय असतात, परपेंडिक्युलर असतात.
जर आपण याला सगळ्यात जास्त वापरायचं कुठं, हे इक्विपोटेन्शियल सरफेस यूज करायचं कुठं, समजा हे एक कॅपॅसिटर प्लेट आहे, हे दुसरं कॅपॅसिटर, हे समजा पॉझिटिव्ह कॅपॅसिटर प्लेट आहे, हे निगेटिव्ह, याला जर आपण एक बॅटरी पोटेन्शियल जोडलं तर यांच्यामध्ये जे पण काय इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किंवा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी असणार आहेत बाबांनो. ओके, सो हे जे आता समजा इथलं हे जे प्लेटवरचं इथं घेतलं किंवा इथं घेतलं तर इथला पॉइंट, इथला पॉइंट, इथला पॉइंट, इथला पॉइंट, हे सगळ्या पॉइंटला इक्विपोटेन्शियल सरफेस असं म्हणायचं. पण इथलं आणि इथलं सेम नाहीये, इथं 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 हे सगळं इक्विपोटेन्शियल सरफेस आहे, बट इथला आणि इथं नाही. जर यदा कदाचित समजा एक इक्विपोटेन्शियल दुसऱ्या इक्विपोटेन्शियलला जर क्रॉस झालं तर, म्हणजे जसं की समजा हे एक इक्विपोटेन्शियल सरफेस आहे. ओके, समजा हे एक इक्विपोटेन्शियल सरफेस आहे, हा दुसरा इक्विपोटेन्शियल सरफेस आहे. मग इथं जर हे इथं समजा इथं पोटेन्शियल आहे V1, इथं समजा हे पोटेन्शियल V2 आहे, तर मी इथे काय यायला पाहिजे V1 इक्वल टू V2. बट अशी सिच्युएशन येत नाही आणि इट इज नॉट पॉसिबल, म्हणजे हे इक्वल होऊ शकत नाहीये. अशा ठिकाणी इक्विपोटेन्शियल सरफेस नसतं, म्हणजे ही सिच्युएशन येणार नाही. सो V1 इज नॉट इक्वल टू V2. जरी हे असे क्रॉस झाले तरी पण त्या पॉइंटला तिथलं पोटेन्शियल सरफेस हे इक्वल नसतं, हे लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्हाला 3 पॉइंट इथं लक्षात राहतील. इथं बघा, इक्विपोटेन्शियल सरफेस एकदम सिंपल कन्सेप्ट आहे, त्याच्यामध्ये हे एवढे पॉइंट लक्षात ठेवायचे. बट सगळ्यात मस्ट कन्सेप्ट तो एक लक्षात ठेवायचा तुम्हाला, तो म्हणजे काय, हे जे आहे ते इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किंवा लाइन्स ऑफ फोर्स तिथल्या इक्विपोटेन्शियल सरफेसला कशा असतात, नॉर्मल किंवा परपेंडिक्युलर असतात. समजतंय तुम्हाला. आणि इथलं वर्गन किती असतं बाबांनो, 0. बट कधी सेम सरफेस वर त्याच एखादा चार्ज काय झाला, डिस्प्लेस केला तर. समजतंय तुम्हाला.